नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष मुंडे आपल्या पोलीस फॅक्टरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्याकडे एक प्रश्न आहे. छापील किमतीवरून खरेदी किंमत काढायची आपल्याला. अशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. एका वस्तूवर 10% सूट दिली तरी 20% नफा होतो. त्या वस्तूची छापील किंमत 1200 रुपये असल्यास खरेदीची किंमत किती असेल? छापील किंमत ही काय 1200 आणि आपल्याला खरेदी ही खरेदी किती आहे काढायची. बघा, छापील किमतीवर सूट दिलेली आहे. खरेदी किमतीवर नफा झालेला आहे. म्हणजे आपण विक्रीच्या समीकरणामध्ये दोन्हीचं रूपांतर करू आणि हे सोडवू. म्हणजेच विक्री बरोबर विक्री, छापील किमतीवरून विक्री ही छापील किंमत गुणिले शेकडा सूट आणि खरेदी किमतीवरून विक्री, खरेदी किंमत गुणिले शेकडा नफा. छापील किंमत आपल्याला 1200 रुपये दिलेली. ही छापील किंमत 1200. सूट आहे 10% सूट, म्हणजेच ती वस्तू 100ची वस्तू 90ला विकली. आणि खरेदी किंमत आपल्याला काढायची. एक्स घ्या आणि शेकडा नफा किती होणार आहे 20%, म्हणजे ते 120 होईल शेकडा. आता हे सोडवायचे. हा 100 कटतील आणि 1200 गुणिले 90 छेदिले 120 बरोबर एक्स. 120 कटले आणि 10 गुणिले 90 900. हे 900 एक्स ची किंमत आली. ही एक्स काय आहे? खरेदीची किंमत आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. खरेदी. पर्याय क्रमांक 3. थँक्यू.